भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशा जिला न्यायासाठी गोविंदला शिक्षा मिळवून द्यायची आहे, या उलट पल्लवी जी गोविंदला वाचवण्यासाठी आली आहे. न्यायालयाचं कामकाज सुरू होतं. आशा गोविंदच्या विरुद्ध सगळे पुरावे सादर करते, पण न्यायालयाच्या निकाला अगोदरच तिथे सक्सेना पोहोचतो, जो काही व्हिडिओ न्यायालयाच्या सुपूर्द करतो. न्यायालयात ते व्हिडिओ पाहिले जातात ज्याच्यात विजय स्वतःला रोहितचा खुनी म्हणवतोय. त्या व्हिडिओच्या आधारे न्यायालयाला मान्य करावं लागतं की गोविंद खुनी नाहीये, आणि न्यायालयाच्या आदेशानुसार विजयला अटक केली जाते. आता पुढे या मिस्टर विजय, बसा. कोर्टाने आम्हाला आदेश दिलाय की तुम्हाला अरेस्ट करावी. तुम्ही आमच्या ताब्यात आहात. आता कोर्टाचा आदेश आहे की मी या केसचा नव्याने तपास करावा. आता काय तपास करू तुम्हीच सांगा. रोहितचा खून तुम्हीच केलाय ना? नाही, हे खरं नाहीये. न्यायालयात तर तुम्ही हे सिद्ध होऊ दिलत, आणि आता तुम्ही हे म्हणताय की तुम्ही हा खून नाही केलाय. जर तुम्ही नाही केलाय तर मग कोणी केलाय खून? हे सगळं माहित नाही काय होतं इन्स्पेक्टर साहेब? मला तर काहीच समजत नाहीये. पण माझ्या लक्षात एक गोष्ट येते, जर माझा अंदाज बरोबर असेल तर तुम्ही खरोखरच एक महान माणूस आहात. मला काही समजलं नाही. आपल्या जीजूंना वाचवण्यासाठी केवढा मोठा त्याग करताय तुम्ही. स्वतःला कायद्याच्या जाळ्यात अडकवून घेतलंय तुम्ही, आणि आता तुम्ही हे म्हणताय की हा खून तुम्ही नाही केलाय. नाही, हे खरं नाहीये इन्स्पेक्टर साहेब, आणि न्यायालयात ही गोष्ट मी नाही सिद्ध करू दिली. आणि सत्य हेही आहे की रोहितचा खून मी नाही केलाय. सर, माहितीये मला की रोहितचा खून गोविंदने केलेला आहे, आणि न्यायालयाकडे ते व्हिडिओ पुराव्यादाखल आहेत. एक असा पुरावा म्हणून आहे जो कोणी खोटा म्हणून सिद्ध नाही करू शकत. मी पण नाही. आता तुम्ही भले कितीही म्हटलं की हा खून तुम्ही नाही केलाय, तरी तुम्ही हे सिद्ध नाही करू शकणार. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली इन्स्पेक्टर. मी हा सगळा खेळ निव्वळ आणि निव्वळ यासाठी खेळलो होतो की आशा या केसमधून बाजूला व्हावी. पण मला नव्हतं माहित की कोणीतरी माझा व्हिडिओ बनवत असेल, आणि हाच व्हिडिओ एक दिवस माझ्या विरुद्ध खूप मोठा पुरावा ठरेल. आता तुम्ही हे कसं सिद्ध करणार की हे सगळं एक नाटक होतं? तुम्ही पुरते अडकलात मिस्टर विजय. आता ना तुम्हाला आशा वाचू शकते आणि नाही पल्लवी. आता हाच विचार करून तुम्हाला समाधान मानावं लागेल की गुन्हेगाराची शिक्षा आता तुम्हाला मिळणार आहे. जे लोक कायद्याचे खेळ करतात एक दिवस स्वतःच कायद्याच्या कचाट्यात अडकतात, जसं की तुम्ही अडकलाय. काही करून तुम्हाला तुमच्या जीजूंना वाचवायचं होतं. हेच समजा मग आता की तुम्ही त्याचीच किंमत मोजताय. हवालदार, यांना लॉकअपमध्ये बंद करा. जा तुम्ही.
कोणास ठाऊक कोणत्या गुन्ह्याची शिक्षा मिळते माझ्या पोराला. काही केलं नाहीये ग त्याने, मग त्याच्याच बाबतीत असं का झालं? धीरानं घे ग मम्मा, आपण विजयला काही करून वाचवूया. कसं वाचवायचं रिधिमा? न्यायालयाने त्याला खुनी मानलंय. प्रश्न तर हा आहे की तो व्हिडिओ सक्सेनाकडे आला तरी कुठून? ते सगळं तर फक्त एक नाटक होतं, जे घरातल्या घरात आशावर दबाव आणण्यासाठी केलं गेलं होतं. त्याहून मोठा प्रश्न तर हा आहे पप्पा, की आपल्या घरात ते रेकॉर्डिंग केलं कोणी? कोणी? असं कोण आहे ज्याचा आपल्या विजयशी एवढं मोठं शत्रुत्व आहे? आपल्या सगळ्यांना डोळ्यातून अश्रू काढायला भाग पडू शकते कोण? मी त्या चोराला जो कॅमेरा घेऊन जाताना पाहिलं होतं ना, तो नक्कीच तोच कॅमेरा असणार बघा. करेक्ट मम्मीजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. आता माझ्या सगळं लक्षात येतंय. आता माझ्या लक्षात येते की ते रेकॉर्डिंग या घरामध्ये कशासाठी केलं गेलं होतं. हे एखादं कारस्थान आहे, खूप मोठं कारस्थान. कमाल आहे. अरे तुम्हा कोणाला अजून समजत नाहीये की हे सगळं कोणी केलंय? आपल्या सगळ्यांवर आणि विजयावर सूड उगवण्यासाठी हा सगळा आशाने खेळ खेळलाय. एक खतरनाक खेळ. पप्पा पप्पा, मी अगदी खात्रीने सांगू शकतो की हे जे काही घडतंय ना, त्या सगळ्याच्या मागे त्या आशाचाच हात आहे. जिजाजी, हे तुम्ही काय बोलताय? कारण आशाला तर तुम्हाला गुन्हेगार सिद्ध करायचं होतं. तेच तर पल्लवी. अरे याच तर गोष्टी आहेत ज्या तुम्हा लोकांना समजत नाहीये. या सगळ्या तिने खेळलेल्या चाली होत्या, तिचे प्रयत्न होते. मला मान्य आहे की कालपर्यंत तिचं उद्दिष्ट होतं की मला गुन्हेगार सिद्ध करायचं, मला न्यायालयामध्ये खुनी सिद्ध करायचं. पण आज परिस्थिती काही वेगळी आहे. ते जेव्हापासून आपण तिला धक्के मारून या घरातून हकलून दिलंय ना, शिवाय न्यायालयाने आपल्याला जामीन दिलाय ना, तेव्हापासून ती बदल्याच्या आगीमध्ये जळते. आणि त्याच आगीत धुसमसत तिने हा प्लॅन बनवलाय. आशा एक वकील आहे आणि अशा प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या बाबतीत फक्त तीच विचार करू शकते. मला तर ही सुद्धा भीती आहे की गेल्या काही दिवसात या घरात जे काही घडलंय ते सर्वच आशाने रेकॉर्ड केलं असावं. सर्वच. आणि आपण तिला अचानक धक्के मारून या घरातनं बाहेर काढल्यामुळे ती व्हिडिओज घेऊन नाही जाऊ शकली आपल्यासोबत. आणि म्हणूनच तिने त्या चोराला या घरात पाठवलं होतं, ते सगळे व्हिडिओज घेऊन जायला. तुमचं खरंय. याचा अर्थ हा आहे की आशाने आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी हे सर्व केलंय. हो पल्लवी, आणि हा तुझ्या विषयीचा आशाचा मत्सर आहे. अरे तिला तर असंही वाटलं असणार की जर विजय तिचा नाही झाला तर ती विजयाला तुझाही नाही होऊ देणार, आणि म्हणूनच तिने हे सगळं केलंय. पप्पा, माझ्यावर विश्वास ठेवा. हे जे काही होतंय ना, ते आशानेच केलेलं आहे. आणि हे सत्य आता सगळ्यांच्या समोर अगदी लवकरच येईल. कसं जावाई बापू? पण माझ्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी तुम्हाला कायद्याच्या समोर आणून उभंही नाही करू शकत ना. एकीकडे जावई बापू आहेत ज्यांना आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण इथे तर माझा मुलगाच कायद्याच्या जाळ्यात अडकलाय. मम्मीजी, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खात्री देतो. अरे मी या विजयाला सोडवून आणेन, मी. आणि जर मला न्यायालयात हे स्वीकार करावं लागलं की रोहितचा खून माझ्या हातून झालाय, विजयच्या हातून नाही, तर हे मी करीन ना. हेही करेन बघा मी. आता तुमच्या सांगण्यावरून काही होणार नाही जावई बापू, कारण न्यायालयात ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की रोहितचा खून विजयच्या हातून झालाय. मग हे सत्य कसं सिद्ध होणार? ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसरा कुठला मार्ग नाहीये? पल्लवी, तू गप्प कायस? तू तरी बोल ना. मला आता तरी कोणताही मार्ग दिसत नाहीये. मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा. पण हो, एक गोष्ट तर नक्की आहे, आता आपण कोर्टात दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न नाही करू शकत. आणि कदाचित विजयला वाचवण्याच्या प्रयत्नात आपल्याला स्वतःहून हे सिद्ध करावं लागेल
की खरे गुन्हेगार जिजाजी आहेत. त्यांच्याच हातून हा खून झालाय. मग हा मग ठीक आहे ना पल्लवी. अरे मी माझा गुन्हा कबूल करेन ना, पण प्लीज विजयला वाचव तू बस. मला विचार करायला थोडा वेळ द्या. मी कोणता ना कोणता मार्ग काढण्याचा प्रयत्न जरूर करेन. चला आता मी निघते. नमस्कार. आता तू लाख डोकापट पल्लवी. ना तो व्हिडिओ खोटा आहे हे तू सिद्ध करू शकतेस आणि ना विजयला निरपराध सिद्ध करू शकतेस. विजय तर गेला. रेखा ही भाग्याची. हे काय बोलतोस तू? विजयला अटक केली गेली आहे? विजयला? हो पापा, न्यूजमध्ये हेच सांगतायत. न्यायालयात असे काही पुरावे सादर करण्यात आलेत ज्यामुळे हे पूर्णपणे सिद्ध झालंय की खुनी गोविंद नाही तर विजय आहे. पण सगळ्यांनाच माहिती आहे की हा खून विजयने नाही गोविंदने केलाय. यामागे नक्कीच काहीतरी चाल आहे. अगदी खरं आहे तुमचं. काय माहित कशा कशा चाली खेळल्या जात आहेत. तुला माहिती आहे विजयला अटक करण्यात आली आहे? हो माहिती. पल्लवीचा फोन आला होता, तिने सांगितलं मला. मग तू मला का नाही सांगितलंस? काय सांगायचं? मला वाटलं तुम्हाला तर आधीपासूनच ठाऊक असेल. आशाने तुम्हाला नक्कीच सांगितलं असेल की आता ती कोणती नवीन चाल खेळणार. मूर्खासारखं बोलू नकोस. जेव्हा तोंड उघडतेस मूर्खासारखंच बडबडतेस. तुला काय म्हणायचंय? आशाने विजयला अटक करवली आहे? आशाने? हो हो, मला हेच म्हणायचंय. कोणी असं म्हणो किंवा न म्हणो, मी जरूर म्हणेन की हे सगळं केलंय ते आशानेच केलंय. तिला कसं काय हे सहन झालं असतं की ज्या विजयशी तिचं लग्न झालंय तो आता पल्लवीचं व्हायला निघालाय. बस म्हणूनच आशाने हे रंग दाखवलेत. आता चूक आहे, हे खोट आहे. आशाला सत्याच्या मार्गावरून चालत न्याय मिळवून द्यायचा आहे. गोविंद गुन्हेगार आहे म्हणून तिला त्याला शिक्षा मिळवून द्यायची आहे. जसं काही मी तिला ओळखतच नाही. हत्तीचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. तुम्ही दोघं आपापसात या गोष्टीवरून का भांडताय? जे खरं आहे ते समोर येईलच. आणि वास्तवात काय घडलंय हे तर पल्लवी आल्यानंतरच कळेल आपल्याला. पल्लवीला विजयसाठीच तर गोविंदला वाचवायचं होतं. आणि आता हे एक नवीन आव्हान येऊन उभं टाकलंय की ती विजयला कसं वाचवणार. आणि आशाला तर हेच व्हायला नकोय. हे बघा, मी तुम्हाला सांगते, तुम्ही आशाला वेळीच थांबवा हा, नाहीतर चांगलं नाही होणार. हीच गोष्ट जर मी पल्लवीच्या बाबतीत तुला बोललो तर? हे माहीत असूनही की विजय गुन्हेगार आहे, तू पल्लवीला थांबवण्याचा प्रयत्न का नाही केलास? तू भले आशाच्या बाबतीत काही बोल, मला तिचा कालही अभिमान होता, आजही आहे आणि कायम राहील. समजलीस तू? हे साफ खोट आहे असं होऊच शकत नाही. माझ्या मुलाचा खुनी गोविंद आहे, बलराज अरोराचा मुलगा नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे ना बाबा. पण न्यायालयात तर सगळं प्रकरणच उलटलंय. बाबा, आशाने दिवस रात्र मेहनत केली होती. बेटा, मला माहिती आहे की आशा किती मेहनत करते. मी हे स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ती प्रत्येक केसवर मेहनत करते. पण वाईट याचंच वाटतं बाबा, त्या मेहनतीचं काही फळ नाही मिळालं. काय ग, खरोखरच पल्लवीने हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की खुनी गोविंद नाही विजय. पण अखेर ती असे करेल तरी का? अखेर ती विजयवरती प्रेम करते. पल्लवीने असं नाही केलंय बाबा. ती गोविंदला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न जरूर करत होती, पण त्यात यशस्वी नाही होऊ शकली. न्यायालयात ही गोष्ट सिद्धही झाली होती की गोविंद खुनी आहे. न्यायाधीश गोविंदला शिक्षा सुनावणारच होते की अचानकच त्या दुसऱ्या वकीलने येऊन तो व्हिडिओ सादर केला. पण अखेर त्या व्हिडिओत असं होतं काय ज्याच्या बळावर सगळे पुरावे बाजूला सारून विजयला अरेस्ट करण्याची ऑर्डर दिली गेली? मी सांगतो ते बाबा. त्या व्हिडिओमध्ये विजयने हे स्वतःहून स्वीकार केले की रोहितचा खून गोविंद नाही, तर तो खून त्याने स्वतः केलाय आणि गोविंदने याचा आरोप स्वतःच्या डोक्यावर घेतलाय. काय?
हो बाबा. बाबा तुम्हाला तर माहितीच आहे, आशाला केसमधून बाजूला करण्यासाठी हे सगळे मार्ग शोधून काढले होते. आणि हा व्हिडिओ त्याच वेळेचा आहे बाबा, जेव्हा विजय आशाला कमजोर करण्यासाठी हे सगळं खोटं बोलला होता. आणि आज त्याच व्हिडिओला एक सत्य बनवून न्यायालयासमोर सादर केले जात आहे. कदाचित असं तर नाही की याच्या मागे गोविंदचाच हात असेल. रेखा ही भाग्याची. नाही धर्मेश दादा, मी गोविंदच्या बाबतीत असा विचारही नाही करू शकत. ते ठीक आहे पल्लवी, पण हे सुद्धा आहे ना की स्वतःला वाचवायला कोणी काहीही करू शकतं. हे तू काय बोलतोयस? ते त्या घरचे जावई आहेत, त्या घरातही हेच बोलणं चाललं होतं. पण आता गोविंदजी स्वतः कोर्टाच्या समोर येऊन खुलेआम हे सांगायला तयार आहेत की खरे गुन्हेगार ते आहेत, तो खून त्यांच्या हातून झाला होता. हे अंदाज बांधणं थांबवा आता. माझा संशय कधीही चुकीचा नसतो. कोणी काही म्हणो, आशाचाच हात आहे या सगळ्याच्या पाठीमागे. हो मावशी, आधी तर माझाही विश्वास बसत नव्हता, पण आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या की या सगळ्या गोष्टींमागे आशाचाच हात आहे. ऐका ऐका जरा, खरं काय आहे ते. हे तू कसं म्हणू शकतेस की यामागे आशाचाच हात आहे? सोहन काका, प्लीज तुम्ही राग मानू नका. हे मीच नाही तर विजयच्या घरचे सगळे हीच गोष्ट बोलतायत. तुम्हाला माहितीये, जो व्हिडिओ न्यायालयात सादर केला गेलाय तो विजयच्या घरातच रेकॉर्ड केला गेला होता. आणि आशा एक लॉयर आहे, तिच्याशिवाय असे डोकं कोण चालवू शकतं? पल्लवी, तू म्हणालीस की सगळं नाटक गोविंद आणि विजयने मिळून रचलेलं आहे. मग आशा रेकॉर्डिंग कसं काय करू शकते? तेच तर, आशाला हे चांगलंच ठाऊक होतं की हे सगळं काही नाटक चाललेलं आहे. म्हणून तर ती माघार घ्यायला तयार नव्हती. तिला नव्हतं माहीत. ही गोष्ट वेगळी आहे की सत्य कधी लपून राहू शकत नाही. अखेर ते सत्य आशाच्या समोर आलंच. म्हणूनच त्या लोकांनी आपलं काही चालत नाहीये पाहिल्यावर तिला घरातून बाहेर काढलं. सोहन काका, काय तुम्हाला माहिती, आशाला घरातून काढून टाकल्यावर 2 दिवसांनी विजयच्या मम्मीने हातात कॅमेरा घेऊन एका गुंडाला पळून जाताना पाहिलं. हे तर अगदी स्पष्ट आहे, तो गुंड तिथे कॅमेरा घेऊन आला होता, जो आशा तिच्यासोबत नाही घेऊन जाऊ शकली. सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत की हे सर्व काही आशानेच केलंय. तो कॅमेरा आशाचा होता, तो गुंड आशाचा होता, ते रेकॉर्डिंगही आशानेच केलं होतं. हो, अगदी असंच झालं असणार. तुम्ही म्हणत असता ना की सत्य तर एके दिवशी समोर येतच. घ्या आता, सरते शेवटी सत्य समोर आलंच ना. खूप विश्वास होता ना आपल्या लेकीवर. विश्वास तर माझा अजूनही आहे, आणि माझा विश्वास इतका कमजोर नाही की तो इतक्या सहजपणे तुटेल. पण तिरस्कार आणि संशयाच्या चष्म्यातून सत्य नाही दिसत. आता बघायचं हे की तुझा संशय जिंकतो की माझा विश्वास. विश्वास. विश्वासाचा आधार घेऊन किती मोठा खेळ खेळला जाऊ शकतो हे मी आज दाखवून दिलंय. मी आता तर बस या घरच्या लोकांचा विश्वास माझ्यावर असाच टिकून राहू दे. मग त्यानंतर सर्व काही माझं होईल. सर्व काही माझं होईल, माझी जान. वाव, गोविंद, यू आर अमेझिंग. खरोखर काय खेळ खेळायस रे तू. स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच्याच मेवण्याला अडकवलंस. माणूस एकटाच जन्माला येतो आणि मरतो सुद्धा एकटाच. म्हणून जगावंही स्वतःसाठीच लागतं. आणि मी कोणा दुसऱ्यासाठी नाही जगत. मी फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगतो. फक्त स्वतःसाठी. मेरी जान हा तर दुनियेचा नियम आहे. दुसऱ्यांना मारूनच जगावं लागतं. जे लोक असं नाही करत ते स्वतःच मरतात. फिनिश. काही इमानदारीच्या मरणाने आणि काही मूर्खपणाच्या मरणाने.
आणि मी त्यांच्यापैकी नाहीये. गोविंद, तुला समजून घेणं खूप डिफिकल्ट आहे. हा परमेश्वर पण ना काही अशी माणसं बनवतो ज्यांना कोणी समजूनच नाही घेऊ शकत. हा जो तुझा परमेश्वर आहे ना, तोही मला नाही समजू शकत. मेरी जान, मी तर हा खेळ आत्ता सुरू केला, याचा अंत कुठे होणार आहे हे बघणं तर अजून बाकी आहे. माझे कितीतरी रंग अजून बघायचे बाकी आहेत, हे तुझ्या हळूहळू लक्षात येईल. रेखा ही भाग्याची. मम्मा, रडतीयस कशाला? मला विजयची काळजी वाटते रिधिमा. काय माहित तुरुंगात काय हाल होत असतील त्याचे. कुणाच ठाऊक कुणामुळे आज असे दिवस बघायला लागतात आपल्याला. विजय सुटून येईल मम्मा. जर आपण विजयला भाग पाडलं नसतं ना, की त्याने आशाशी लग्न करून तिला या घरात आणावं, तर ना ती या घरात आली असती आणि ना आज ही वेळ आली असती. तू बरोबर बोलतेस मम्मा, पण आपल्याला काय माहित होतं की आशा अशा प्रकारे वैरीण होईल आपली. चल जाऊ दे ना मम्मा, आता जेवून घे बरं. तू जेवण तयार आहे. नाही रिधिमा, मला भूक नाहीये. मम्मा, तू सकाळपासून जेवली नाहीयेस. चल जेवून घे बरं. मी म्हंटल ना, माझ्याच्याने नाही काही खाल्लं जाणार. बघा ना पप्पा, मम्माने सकाळपासून काही खाल्लेलं नाही आणि आताही नाहीच म्हणतीये. सुहासिनी, स्वतःला शिक्षा देऊन आपला विजय लॉकअपमधून बाहेर तर नाही येणार. मी त्याला वाचवण्यासाठी माझ्या आयुष्यभराची कमाई खर्च करायला तयार आहे, पण मी त्याला शिक्षा नाही होऊ देणार. तू फक्त जरा धीराने घे सुहासिनी. मी पूर्णपणे तुटून गेले, पूर्णपणे खचत चालले. जोवर माझा मुलगा परत येत नाही, मला चैन नाही पडणार. येणार, तुझा मुलगा नक्की परत येणार सुहासिनी. पप्पा, आपण एखाद्या मोठ्या वकिलाशी बोलूया का? होऊ शकतं ना, एखादा मोठा वकील असा काही मार्ग काढेल ज्यामुळे आपण विजयला वाचवू शकू. मी पण हाच विचार करतोय. जावई बापू कुठे? ते विजयलाच भेटायला गेलेत. विजयला धीर देणारं सुद्धा कोणीही नाहीये. हो, किती एकटा पडला असेल तिकडे तो. तो एकटा नाही आहे सुहासिनी, आपण सगळे त्याच्यासोबत आहोत. मी उद्याच एखाद्या मोठ्या वकिलाशी बोलतो. जर आपण त्या अपशकुनी आशाला या घरात पाऊल ठेवू दिलं नसतं ना, तर आज हा दिवस बघावा लागला नसता आपल्याला. आणि जर गरज पडली ना इन्स्पेक्टर साहेब, तर मी माझ्या गळ्यात फासाचा दोर लावून घेईन. जिजू, वाह, फारच छान. एवढं प्रेम तर मी पहिल्यांदाच पाहतोय. जर विजयला कोणी नाही वाचवू शकलं आणि त्याला जेलमध्ये जावं लागलं तर काय पल्लवी आयुष्यभर त्याची वाट बघत राहणार? हो मम्मी, पल्लवीला स्वतःला ही गोष्ट ठाऊक आहे की विजयला वाचवणं अजिबात सोपं नाहीये. मग तुमचं काय म्हणणं आहे की पल्लवीने विजयच्या मार्गातून बाजूला व्हावं?